घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईतील वरळीत सरकार विरोधात आंदोलन केलेलं आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात निषेधाचे पोस्टर घेऊन मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर वाढलेले दर कमी केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यावेळी दिलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। गॅस दरवाढी विरोधात हे आंदोलक आंदोलन करत होते। यावेळी हातात फलक घेऊन गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध ते करत होते। त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अरे काढा ते मोबाईल। सरकारला असं वाटायला लागलं की ते जे करतील ते सगळं सामान्य जनता गप्प बसून सहन करेल, असं आता ह्यापुढे होणार नाही आहे। हे जे आंदोलनाची सुरुवात आम्ही जे दक्षिण मुंबईच्या या वर्ली तालुक्यातून केलेले आहे, ही इथून सुरू होऊन आता महाराष्ट्र नाही देशभर होणार आहे। 50 रुपयाची गॅस दरवाढ केलेली आहे, पेट्रोल डिझेल CNG ह्याच्यामध्ये सुद्धा केलेली आहे। हे सगळं जे केलेलं आहे आणि 1500 रुपये तुम्ही आमच्या बहिणींच्या नावावर दिले आणि तुम्ही त्यांच्याकडनं दर महिना 15,000 रुपयाची वसुली होते। सामान्य जनतेने जायचं कुठे, हाच प्रश्न आम्हाला विचारायचा आहे। आणि आता घरी बसून किंवा गप्प बसून आता चालणार नाही। आता आम्हाला गल्लोगल्ली रस्ते नाकानाक्यावर जाऊन हे आंदोलन अजून तीव्र करत राहणार आहे आम्ही।